मध्ये पैसे जमा होत आहेत। राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून रक्षाबंधनची ओवाळणी दिली जाते। कालपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं 2 महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे दिल्यामुळे महिलांना थेट 3000 रुपये मिळालेले होते। मात्र यंदा आज कुठे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला लागले तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागलं। 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3000 रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहेत। एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि थोड्याशा संख्येने उपस्थित असलेल्या भावांनो, हा बहिणींचा कार्यक्रम असल्यामुळे भावांना बाहेरच ठेवलाय, बहिणींनाच आतमध्ये एंट्री दिलेली आहे। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण आपल्या नागपूरमध्ये 50 लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे आणि आता जवळजवळ 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3000 रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहेत। त्या नेत्यांना माझं आव्हान आहे, अरे आमच्या बहिणींना विचारा, त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोचलेले आहेत। तुम्ही कितीही या ठिकाणी दूषणं दिली, अरे मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है। आमच्या बहिणींना आम्ही सांगितलं आणि त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे पोचवले। पण लाडक्या बहिणींनो, मला तुम्हाला सवाल विचारायचा आहे। मला सांगा, आम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली, काही चूक केलं का? सांगा। ही योजना सुरू ठेवायची आहे ना, लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची। आमच्या मुलींना मोफत शिक्षण आपण दिलं, ती योजना सुरू ठेवायची। शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ केलं, योजना सुरू ठेवायची। महिलांना एसटी मध्ये 50% सवलत दिली, योजना सुरू ठेवायची। गुलाबी रिक्षांची योजना आणली, योजना सुरू ठेवायची। शुभमंगल विवाह योजना आणली, आपण ती सुरू ठेवायची। या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना आणली, ती आपण सुरू ठेवायची। आमची लेक लाडकी योजना, ज्याच्यामध्ये घरी मुलगी झाली तर 1 लाख रुपये तिला 18व्या वर्षी मिळतील, योजना सुरू ठेवायची। आमच्या शेतकऱ्यांकरता 1 रुपयात पीक विम्याची योजना सुरू ठेवायची। तुम्ही म्हणता सुरू ठेवायची, पण काही लोक म्हणतात सुरू ठेवू नका। मी या ठिकाणी कागद घेऊन आलो आहे, मला अतिशय दुःख वाटतं। बहिणींनो, राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष असू शकतात, पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत, उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत आणि त्यांनी पिटिशन दाखल केली आहे। हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत? हे तेच आहेत जे त्या ठिकाणी नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते, जे त्या ठिकाणी विकास ठाकरेंचे निवडणूक प्रमुख होते, जे सुनील केदारांचे राईट हँड म्हणून या ठिकाणी म्हणवले जातात। आज त्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केली आणि सांगितलं या सगळ्या योजनांवर फार पैसा खर्च होतोय आणि म्हणून या